नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यातील पांडाडे येथे आज खंडेराव महाराजांचा चंपाषष्ठी निमित्ताने सुरू असलेल्या जागरण गोंधळाचा सकाळी सांगता करण्यात आली. रात्रभर चंपाषष्ठी निमित्ताने जागरण करून सकाळी पहाटेच्या सुमारास राहाड खेळून लंगर तोडून 7:30 वाजेच्या सुमारास खंडेराव महाराजांची आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाचे अध्यक्ष देविदास वाघ यांनी सांगितलंय. मंदिर व्यवस्थापनचे देविदास वाघ आहेत. अण्णा, काय सांगाल? एकंदरीत आज लंगरी जागर झालं, खंडेराव महाराज यात्रा होती, काय सांगाल? आजची 8 दिवसाची षष्टी आज काल 12 गाड्या झाल्या आमच्या. आज रात्रभर जागरण गोंधळ झाला. जागरण गोंधळ झाल्यानंतर आज 6:30च्या दरम्यान देवाची आरती झाली, लंगराचा कार्यक्रम झाला आणि आरतीच्या माध्यमातून आज यात्रा देवकार्याची यात्रा संपन्न झाली. आता इथून पुढे आता भाविक येणार, दर्शन करून जाणार, कोणी नवस फेडणार. आता हीच यात्रा राहिली, बाकी देवाचं कार्य पूर्णपणे आटोपलेले. आज 8 तारीख आहे आणि 7 वाजेपर्यंत लंगर तोडले. काकड आरती झाली. काकड आरतीच्या माध्यमातून यात्रेची सांगता झाली. म्हणजे आता देवाचं कार्य पूर्ण संपन्न झाले. कुठून आलात तुम्ही? हां, एकंदरीत यात्रेसाठी दरवर्षी येत असतात. आता यात्रेसाठी मला जवळजवळ माझे 9 वर्षे 9 वर्षे राडीला 9 वर्ष झाली. तुमच्या भांडण्यामध्ये पहिली राड होत नव्हती. 9 वर्षापासून आपण राड झाली. राड ही अशी आहे, जे पहिले राजे रजवाडी 6 हत्तीच्या सोंडेच्या तुपाची धार 6 महिना 6 वर्षापासून ती राड होती. पण गरिबांनी काय करत, देवीने मग ती राडी केली. 2 मन ती राडी करून त्या राड चालू केली. आपण पाहू शकतो की आता चंपाषष्ठी निमित्ताने चालू असलेला हा खंडेराव नवरात्राची सांगता करण्यात आली आहे. दिंडोरी, नाशिक. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी शामराव सोनवणे, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.